पुन्हा एकदा विनंती आहे शेतकरी लगेचच त्यांचं आगमन आणि स्वागत या ठिकाणी होईल आणि त्यानंतर पुढच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करण्यात येईल। रत्नगौरव पुरस्कार सोहळ्यासाठी 2025 आज इथं आपण जमा झालेलो आहोत। आमचे राष्ट्रप्रथम सोशल फाउंडेशन हे आयोजित हा भव्य असा इगतपुरी रत्नगौरव पुरस्कार सन्मान सोहळा एकदा भारत मातेच्या उपस्थित सर्वांना विनंती आहे की आपण जागेवर उभं राहून यांच्या टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी सन्मानपूर्वक त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत। आपल्या सर्वांचं आम्ही प्रहार सैनिक कल्याण संघ नाशिक त्याचप्रमाणे राष्ट्रप्रथम सोशल फाउंडेशन यांच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आपण सर्वांनी सोफ्यावर बसून घ्यायचं आहे, आसनस्थ व्हायचं आहे। सहकार्य तर सर्वांनीच केलंय, पण खास करून मी त्या लोकांना मंचावरती बोलवतो कारण त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम घेणं अशक्य होतं, ज्यांनी खरोखर माझ्या खांद्याला खांदा लावून मला मदत केली। अशा लोकांनी फक्त 2 मिनिटं मंचावयाचे नारायण बाबा जाधव असतील, गोकुळ भाऊ डोंगडे यांनी मंचावयाचे, तानाजी भाऊ चौधरी, संदीप भाऊ मालुसकर, त्याच्यानंतर अनिल भाऊ या तुमचं लय मोठं सहकार्य आहे, ते सहकार्य सगळे त्या स्क्रीनवर बघणार आहे। ऋषी भाऊ, सागर भाऊ या लवकर, लोकेश भाऊ तुम्ही पण या, लक्ष्मण भाऊ सोनवणे कुठे? सगळ्यात मोठं सहकार्य या इगतपुरी रत्नगौरव पुरस्काराला प्रसिद्धी मिळवून देण्याचं काम हे लक्ष्मण भाऊ सोनवणेंनी केलंय। हे जे सगळे माझ्या पाठीमागे जे लोक आहे, आमचे कमांडो कुठे? भारतातील सर्वात खतरनाक कमांडो फोर्सचे कमांडो वेर इज चौबे साहब, कमांडो प्लीज कम। हरपल मौला व्यक्तिमत्व आमचे चौबे साहेब, आजी आमचे तुमचे आशीर्वाद, तुम्ही खालीच राहा। हे सर्व व्यक्ती कदाचित कोणाचं नाव सुटलं असेल, एक नाव सुटलंय, ते व्यक्तिमत्व म्हणजे पडद्यापुढे यायला नको म्हणतंय, पण तरी पण मी त्यांना बोलवतो। एक उत्कृष्ट मूर्तिकार ज्यांची मूर्ती आपल्याकडे आज या ठिकाणी प्रतिमा पूजनालय आहे, विजय सर थोरवे साताऱ्याचे आहेत ते, त्यांनाही मी या ठिकाणी मंचावर बोलवतो। अजून एक व्यक्तिमत्व आहे संदीप भाऊ, ज्यांनी आपल्याला या लॉन्चसाठी मदत केलेली आहे, त्यांनाही मी मंचावर बोलवतो। रुक्मिणीची मूर्ती देऊन त्यांचा प्रथम सत्कार करायचा आहे, कारण ते आजपर्यंत त्यांचं सर्वात मोलाचं सहकार्य या कार्यक्रमासाठी पहिलं सहकार्य जे जिथून सुरू झालं ते त्यांचं आहे, त्यामुळे त्यांचा पहिला सत्कार एक विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि एक त्यांचं ते सन्मान चिन्ह उचलून घ्या ते प्लेट घेऊन जा दिली। झालं पाहिजे आणि या माणसाचं कर्तृत्व आणि कार्य एवढं मोठं आहे की ही संपूर्ण टीम ऐकावे तसे कान नाहीत आमचे, चंद्र सूर्याला साठवून ठेवतील असे डोळे नाहीत आमचे, पण आलेल्या माणसांचे अतिथींचे स्वागत करतील असे हृदय आहे आमचे। पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचं अतिथींचं आम्ही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले सन्माननीय AP राठोड साहेब, मी यांना मंचावर आमंत्रित करतो। सन्माननीय कॅप्टन AP राठोड साहेब, यानंतर मी मंचावर आमंत्रित करतो सन्माननीय कॅप्टन सुखदेवजी कुकडे साहेब, यानंतर मी मंचावर आमंत्रित करतो आमचे माजी सैनिक सन्माननीय नवनाथजी पवार साहेब, यानंतर सॅमसंग इंडस्ट्रीचे ग्लॅक्सो युनियनचे उपाध्यक्ष सन्माननीय संजयजी अमृतकर साहेब, ग्लॅक्सो DJ Asif SK
यानंतर मी DJ आसिफ SK यानंतर यानंतरचा सन्मान स्वीकार यानंतर मी मंचावर आमंत्रित करतो कार्यक्रमासाठी उपस्थित यानंतर मी मंचावर आमंत्रित करतो माजी सैनिक अरुणजी पटेल प्रार सैनिक कल्याण संघाचे राष्ट्रीय सचिव सन्माननीय मोहिते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांनाही सहसन्मान मंचावर आमंत्रित करतो. यानंतरचा सन्मान स्वीकारण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो शरदजी गडाख आणि त्यांचा सन्मान करतील ग्लॅक्सो कंपनीचे युनियनचे खजिनदार श्रीधरजी पुंड. यानंतर मी मंचावर आमंत्रित करतो माजी सैनिक ज्ञानेश्वरजी राजपूत आणि यांचा सत्कार करतील सन्मान्य नारायण बाबा विजयजी थोरवे साहेब. सन्मान्य विजयजी थोरवे साहेब आपण मंचावर कार्यक्रमाच्या पुढील शृंखलेकडे वळूयात आणि दहशतवाद्यांनी आतंकवाद्यांनी जो भारतीयांवर हल्ला चढवला त्या हल्ल्याचा निषेध म्हणून आणि एक भारतीय म्हणून या भारत देशाच्या या सरकारच्या पाठीशी उभं राहण्यासाठी त्या मृतात्म्यांना आपण श्रद्धांजली कार्यक्रमाच्या शेवटी वाहणार आहोत. जो भारत देशावर प्रेम करणारा देशप्रेमी असेल तो या कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत उपस्थित राहून त्या मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि या पाकिस्तानला आपली एकजूट दाखवण्यासाठी उपस्थित राहील अशी आपल्या सगळ्यांकडनं मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा जोरदार टाळ्या या चिमुरड्यांसाठी सुंदरचं नृत्य आपल्या समोर सादर करतील.
परंपरेप्रमाणे होत आहे. यानंतर एक छोटीशी तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू। सोबतच प्रार सैनिक कल्याण संघ नाशिकचे अध्यक्ष विजयजी कातोरे साहेब यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्या वाजवून या व्यक्तिमत्वाच्या कार्याचा गौरव आपण या ठिकाणी करायचा आहे. आणि यानंतर पुढच्या तरुण गेल्या 9 वर्षापासून मुक्या प्राण्यांच्या वैद्यकीय सेवेत आपली सेवा देत आहेत. त्यांच्या या वैद्यकीय सेवेमुळे अनेक पशुपक्ष्यांचे प्राण वाचले आहेत. इगतपुरी तालुक्यातील डॉक्टर दिनेश दुबाशे उर्फ सजन डॉक्टर या नावाने त्यांची ओळख आहे. तालुक्यात कुठेही मुक्या प्राण्यांना काही त्रास असेल या ठिकाणी डॉक्टर सजन हे पोहोचतात व त्यांना वाचवण्याचा संपूर्णपणे प्रयत्न करतात. खरोखर आमचा सलाम आहे आणि खरोखरच या इगतपुरी रत्नाच्या या कार्याच्या ठिकाणी त्यांचा गौरव होत आहे ही आमच्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांची एक छोटीशी चित्रफित आपण ती व्हिडिओ नाही लावलेली आणि याच्यात असे काही व्यक्तिमत्व आहे की ज्यांची कार्य खूप मोठे परंतु आपण त्यांची इथं व्हिडिओ फित नाही दाखवू शकत. जसे आमचे खाते वकील झाले त्यांचे आपल्याला माहिती आहे की कुठेही कोर्टामध्ये मोबाईल अलाउड नसतो त्यामुळे त्यांचे फोटो काढले जात नाहीत. त्यामुळे अशा 2-4 ज्या व्हिडिओ काही सन्मान नाही तर इगतपुरी रत्नगौरव पुरस्काराचा सन्मान आम्ही मानतो. या व्यक्तिमत्वाला आम्हाला आमचा मानाचा सलाम आणि हा सन्मान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो माजी सैनिक दिनकरजी गोटेकर व माजी सैनिक नवनाथजी पवार साहेब. पुरस्काराच्या शृंखलेमध्ये पुढचा सन्मान स्वीकारण्यासाठी मी आमच्या मंचाच्या समोर आमंत्रित करतो सन्माननीय माधुरी केवळराव पाटील, सन्माननीय माधुरीताई केवळराव पाटील की आपण मंचाच्या समोर यायचंय आणि आमच्या या छोट्याशा मातात दिव्यांग मुलांसाठी शिक्षण आले दारोदारी हे लेख सुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत. विविध सामाजिक कार्यामध्ये त्यांचा उल्लेखनीय सहभाग असतो. सेवकाने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणजे जे आदिवासी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला आणि अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. ती लिस्ट एवढी मोठी आहे का आम्हाला वाचता वाचता आम्ही थकून जाऊ. हा खरंच आमच्यासाठी सन्मान. एकदा जोरदार टाळ्या आमच्या ताईंसाठी. माझी सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. एक छोटीशी चित्रफित आपण त्यांची लावूयात आणि त्यांचा सन्मान यानंतर आपण करूयात. सन्मान करण्यासाठी मी
के.टी. राजोळे यांना मंचाच्या समोर आमंत्रित करतो. सन्माननीय ज्येष्ठ पत्रकार के.टी. राजोळे साहेब यांनी उपस्थित राहायचे आणि त्यांना विनंती करतो की आपण सहकुटुंब त्या ठिकाणी उपस्थित राहायचंय. सन्माननीय के.टी. राजोळे साहेब मिळालेला आहे. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ पुरस्कार, मराठी साहित्य परिषद जीवन गौरव पुरस्कार, राज्य प्रतिष्ठान इगतपुरी रत्नगौरव पुरस्कार व इतर लहान मोठे पुरस्कार के.टी. राजोळे साहेबांना या ठिकाणी मिळालेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या राजोळे साहेबांसाठी. आणि सुभाषजी गायकवाड त्याचप्रमाणे शरदजी गडाख साहेब आमच्या ठिकाणी या माजी सैनिकांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. एकदा जोरदार टाळ्या सन्माननीय के.टी. राजोळे साहेब. आणि पुढील सन्मानासाठी मी आमंत्रित करतो विलासजी मांडे आणि वर्षाताई मांडे. मनपूर्वक धन्यवाद. यानंतरचा मानाचा सलाम आहे. एकदा जोरदार टाळ्या आमच्या योगेशजी अंदे साहेब यांच्यासाठी. आणि त्यांची छोटीशी चित्रफित ही आपल्या समोर आपण दाखवू शकत नाही, काही निर्बंध या आमच्या महाराष्ट्र पोलिसांना असतात. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी ज्ञानेश्वरजी राजपूत आणि विजयजी थोरवे या माजी सैनिकांना मंचावर आमंत्रित करतो. माजी सैनिक विजयजी थोरवे आणि सन्माननीय ज्ञानेश्वरजी राजपूत आपण पुढे येऊन योगेशजी अंदे साहेब यांच्या तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या कशाची परवा कुणाची. मानाचा सलाम. यानंतरचा सन्मान स्वीकारण्यासाठी मी पुढे आमंत्रित करेल वैशालीताई विजय गोसावी. वैशालीताई विजय गोसावी आपण मंचाच्या समोर उपस्थित राहायचं आहे. पुरस्कार विजेत्यांचं कार्य म्हणजे महिला आहे. वैशालीताई विजय गोसावी यांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. सन्माननीय श्रीमती सविताताई लांडगे व तेजस्विनीताई पवार. सैनिका पदावर रुजू झाल्या त्यांची चित्रफित बेलगाव कुरे येथे त्यांचं उपकेंद्र आहे. आणि गेल्या 15 वर्षापासून आशा सेविका म्हणून त्यांचं नावलौकिक या संपूर्ण इगतपुरी तालुक्यात आहेत. अशा या महान व्यक्तिमत्व आपल्या समोर आपल्या व्यासपीठावर येत आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल.
सुंदर असं कार्य ताईंचं आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित वीर नारी सविताताई गुंजाळ आणि शैलाताई पाचरणे यांना मंचावर आमंत्रित करतो. वीर नारी सविताताई गुंजाळ, सन्माननीय पूनमताई कातोरे, सुरेखाताई महाजन, सरलाताई शिरसाट, आपण सुद्धा मंचावर यायचंय. आपल्या सगळ्यांच्या हस्ते आशा सेविका मंदताई यांचा सन्मान आपण करायचा आहे. पूनमताई कातोरे, सुरेखाताई महाजन, सरलाताई शिरसाट, आपण पुढे यायचं आहे आणि आशा सेविका मंदताई यांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. माजी सैनिक पत्नी पूनमताई कातोरे, सुरेखाताई महाजन, सरलाताई शिरसाट, त्याचप्रमाणे वीरनारी सविताताई गुंजाळ, शैलाताई पाचरणे या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी आशा मंदताईंचा सन्मान या ठिकाणी होत आहे. आणि पुढील नृत्यासाठी भूमिका भगत यांनी तयार राहायचं आहे. ज्या भ्याड हल्ल्यामध्ये ज्या भारताच्या नागरिकांना मरण आलं त्या मृतात्म्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. 100 रुपयाचं बक्षीस, त्याचप्रमाणे आमचे नारायण बाबा जाधव यांच्याकडनं 200 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे अमृतकरजी पुंड साहेब, पिसाळ साहेब, चिंचोळकर साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलं. त्यांनी पुढे यायचंय. सन्माननीय ग्लॅक्सो युनियनचे निगळ साहेब, अमृतकर साहेब, पुंड साहेब, अमृतकर पुंड साहेब. आणि यानंतरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ऍडव्होकेट दिलीपजी खातळे साहेब यांनी पुढे उभं राहायचं आहे. ऍडव्होकेट दिलीपजी खातळे साहेब, सर्व मान्य आपल्या हस्ते हा पुरस्कार आणि त्याचप्रमाणे आमच्या या सैनिक मित्रांच्या हस्ते हा पुरस्कार ऍडव्होकेट दिलीपजी खातळे यांना देण्यात येणार आहे. अनेक गोपनीय बाबी या वकिली क्षेत्रात असतात, त्यामुळे त्यांची चित्रफित आपण या ठिकाणी दाखवू शकत नाही. आम्ही त्यासाठी क्षमस्व आहोत. आणि यानंतरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी गोकुळजी जाधव यांना पुढे आमंत्रित करतो. सन्मान्य गोकुळजी जाधव. क्या बात आहे. अशा आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान हरीशजी चौबे साहेब, त्याचप्रमाणे विजयजी कातोरे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात येईल अशी मी त्यांना विनंती करतो. आणि एक छोटीशी सूचना आपल्या सगळ्यांसाठी, आपल्यामध्ये डॉक्टर श्रीसाट पाटील साहेब यांना काही कारणास्तव या ठिकाणून रजा घ्यायची आहे. त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा इगतपुर रत्नगौरव पुरस्काराच्या शुभेच्छा देऊयात. आणि त्यांना संदेश आते हैं हमें घर पाते हैं, चिट्ठी आती है पूछे जाती है कि घर कब आओगे, घर कब आओगे, लिखो कब चिट्ठी आती है पूछे जाती है कि घर कब आओ. दिलवाली
चलती शामों ने, अकेली रातों ने, अधूरी बातों ने, तरसती बाहों ने, और पूछा है तरसी निगाहों ने कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये दिल सुना सुना है। समय से आते हैं हमें तड़पाते हैं, चिट्ठी आती है पूछे जाती है कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये दिल सुना सुना है। कडून 200 रुपयाचं बक्षीस, माधुरीताई पाटील शिक्षिका यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दम्मतेजू बागुल यांना या ठिकाणी जाहीर करण्यात आणि दादांचा सन्मान करण्यासाठी मी कॅप्टन ए पी राठोड साहेब यांना मंचावर आमंत्रित करतो. विनोदजी नाटे त्यांनी मंचाच्या समोर उपस्थित राहून आमचा हा मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आणि यानंतर प्रिशा गुंजाळ हिचा छोटासा डान्स या ठिकाणी होईल. प्रिशा सविता गुंजाळ यांचा डान्स या ठिकाणी होईल. सुद्धा पुढे आमंत्रित करतो. इगतपुरी तालुक्यातील गोंदेगावचे सुपुत्र विनोदजी नाटे यांनी भूमिपुत्र फाउंडेशनची स्थापना करून तालुक्यात होणाऱ्या भ्रष्टाचाराविरुद्ध वाचा फोडली आहे. भारतात प्रसिद्ध असलेल्या इगतपुरीतील तांदळामध्ये होत असणाऱ्या भेसळीचा मुद्दा त्यांनी मंत्रालयापर्यंत उचलून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून दिला आहे. त्याचबरोबर शासकीय कामात होणारी मजुरी रोखून त्यांनी अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून दिला आहे. शासकीय कामे असो किंवा गोरगरिबांवर होणारे अत्याचार असो ते स्वतः त्यात लक्ष घालून जनतेला न्याय मिळवून देतात. आणि आपल्या राष्ट्रप्रथम सोशल फाउंडेशन त्याचप्रमाणे प्रहार सैनिक कल्याण संघाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये कार्यरत असतात, आपली मोलाची कामगिरी बजावतात. असे आमचे आजच्या या पुरस्काराचे मानकरी सन्माननीय विनोदजी नाटे साहेब, त्यांची चित्रफित आपल्या समोर सादर होत आहे. सन्माननीय विनोदजी नाटे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या आमच्या विनोदजी नाटे साहेब यांच्यासाठी. आणि यानंतर पुढील नृत्य सादर करेल प्रिशा गुंजाळ आमच्या
अच्छा गुनगुन, मुझे आते हैं हमें तड़पाते हैं, तो चिट्ठी आती है पूछे जाती है कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सूना सूना है। संदेश आते हैं हमें तड़पाते हैं, चिट्ठी आती है वो पूछे जाती है कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सूना सूना है। मतवाली ने हमें खत लिखा है, ये हमसे पूछा है, किसकी सांसों ने, किसकी धड़कन ने, किसकी चूड़ी ने, किसके कंगन ने, किसी के गजरे ने, किसी के गजरे ने, सुबह ने, चलती शामों ने, अकेली रातों ने, अधूरी बातों ने, तरसती बाहों ने, और पूछा है तरसी निगाहों ने कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये दिल सुना सुना है। संदेश आते हैं हमें तड़पाते हैं, चिट्ठी आती है पूछे जाती है, घर कब आओगे, घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये सुना है। प्रेम या ठिकाणी दिसून येत आहे। या ठिकाणी सन्मान्य कॅप्टन AP राठोड साहेब यांच्याकडनं सर्व सैनिकांनी वरती यायचं, सैनिक जेवढे असतील माजी सैनिक सर्वांनी वरती यायचं। या ठिकाणी बक्षीस देण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे सरलताई शिरसाट यांच्याकडून 200 रुपये, माजी सैनिक विजयजी थोरवे साहेब यांच्याकडनं 200 रुपये, बाळूभाऊ सुरडे यांच्याकडनं 200 रुपये, शिवाजीभाऊ काजळे यांच्याकडनं 100 रुपये, गोकुळभाऊ डोंगडे यांच्याकडनं 200 रुपये, गोरखभाऊ पालवे यांच्याकडनं 200 रुपये, जाधव साहेब यांच्याकडनं 100 रुपये, वसंत हिंगे दाजी यांच्याकडनं 1000 रुपये, कातळे वकील यांच्याकडनं 500 रुपये, कॅप्टन AP राठोड साहेब यांच्याकडनं 1000 रुपये, भिवाजी चव्हाण साहेब यांच्याकडनं 200 रुपये, कॅप्टन मोहिते साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस, ज्ञानेश्वरजी राजपूत यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस, डीडी प्रॉफिट प्लस कोर कमिटी तर्फे 500 रुपयाचं बक्षीस, 1000 रुपयाचं बक्षीस, अंबादासजी धोंगडे यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस। या चिमुरडीसाठी या बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी करण्यात आलेला आहे। एकदा जोरदार टाळ्या आमच्या या चिमुरडीसाठी। माधुरीताई पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे। तानाजी राजोळे साहेब यांच्याकडनं सुद्धा 200 रुपयाचं बक्षीस या चिमुरडीला या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे। मी सविताताईंना पुढे आमंत्रित करतो। सविताताईंनी पुढे येऊन ही बक्षिसाची रक्कम आपल्या हस्ते स्वीकारायची आहे। मी सन्माननीय कातोरे साहेब यांना विनंती करेल की बक्षिसाची संपूर्ण रक्कम सविताताईंना आपण सुपूर्द करायची आहे। आणि खऱ्या अर्थाने आमच्या या सैनिकाचं मान आणि या सैनिकाच्या देशाचा अभिमान सुद्धा आज व्यक्तिमत्वांसाठी आणि पुढील सन्मान स्वीकारण्यासाठी इगतपुरी रत्नगौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करेल सन्माननीय सुभाषजी गायकर। सन्मान्य सुभाषजी गायकर
मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अनेक प्रकारचे उपक्रम ते आपल्या शाळेमध्ये राबवत असतात. अशा या थोर व्यक्तिमत्वाला आमचा मानाचा सलाम आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. विजयजी कातोरे साहेब, आपण सुद्धा मंचावर आमंत्रित आहात. ही छोटीशी चित्रफित सुद्धा आपल्या समोर या ठिकाणी सादर होत आहे. यानंतरचा सन्मान या शहीद जवानाच्या शौर्याची गाथा ही जगाला सांगतो आणि त्यांच्या या वीरपत्नी सविताताई लांडगे या सहसन्मान मंचावर आमंत्रित आहेत आणि त्यांचा सन्मान डॉक्टर डी डोंगरे पाटील सर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पुरस्कारासाठी एकदा जोरदार टाळ्या. यानंतर पुढच्या पुरस्कारासाठी मंचावर आमंत्रित आहेत वीरनारी तेजस्विनीताई पवार. तेजस्विनीताई पवार त्यांना सुद्धा आम्ही सहसन्मान मंचावर आमंत्रित करतो, सन्मानित करूयात. पुढील अजून 4 पुरस्कार आपले द्यायचे बाकी आहेत. या सर्वांचं आतापर्यंत ज्यांचा सन्मान झाला त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि एक छोटस भाषण, सुंदर असं स्पीच हा सादर करणार आहे. My name is Raj Vijay Katore of Standard 9. I am here to tell you all about the most brave and strongest defense force, the Indian Army. I am overwhelmed to speak on this topic. It was found 125 years ago under the Britishers and was also known as Indian National Army. First, Indian Army. Indian Army do their all the missions on the land. Second, Indian Air Force. This unit always do their missions in the air with the help of fighter jets. Third, Indian Navy. This unit always do their missions on the water with the help of submarines. The most common and important thing is everybody has got human rights, and that includes everybody who is in the uniform. They are always busy in protecting the country and us in every situation.
At this occasion, I am proud to be a son whose father was in army and now have been retired from 4 years, and now he is helping to the families of soldiers. While ending my speech, I will like to speak few lines. Salute to those heroes who saw this day because of them. She is the lucky mother whose birth made this country intact. Thank you. Jai Hind. क्या बात आहे. आणि आमच्यासाठी अभिमान. आणि यानंतर पुढील पुरस्कारासाठी मी मंचावर आमंत्रित करतो सविताताई गुंजाळ, वीरनारी सविताताई गुंजाळ. आणि या ठिकाणी गोकुळ भाऊ, त्याचप्रमाणे AP राठोड साहेब यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी. त्याचप्रमाणे राष्ट्रप्रथम सोशल फाउंडेशन आणि प्रहार सैनिक कल्याण संघात विजयजी कातोरे साहेब यांना सहपरिवार मंचावर आमंत्रित. आणि पुढील सन्मान स्वीकारण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करेल वीरनारी शैलाताई पाचरणे. एकदा जोरदार टाळ्या आमच्या वीरनारी शैलाताई पाचरणे यांच्यासाठी. त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. टाळ्या. आजपासून जे अभिमानाने सैनिक मित्र ही पदवी लावू शकतात असे आमचे डॉक्टर D.D. डोंगरे पाटील सर, आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी राष्ट्रप्रथम सोशल फाउंडेशनची सर्व समिती, सर्व कमिटी यांना मंचावर आमंत्रित करतो. आणि फाउंडेशनच्या सर्व कमिटीच्या वतीने या ठिकाणी करण्यात येईल. एकदा जोरदार टाळ्या आमचे सैनिक मित्र डॉक्टर D.D. डोंगरे पाटील सर. यानंतरचा पुरस्कार बाल शाहीर पुरस्कार आपण या ठिकाणी देत आहोत. त्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो मनवंतर जाधव, बालशाहीर मनवंतर जाधव यांच्यासाठी सर्व प्रमुखांचं मनपूर्वक आभार. आणि यानंतर बालशाहीर मनवंतर जाधव यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. आणि या ठिकाणी एक अलौकिक बाब म्हणजे त्या मामाच्या हस्ते बाच्याचा सत्कार या ठिकाणी होत आहे. आमचे माजी सैनिक हे या बाल शाहिराचे मामा आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. या देशासाठी रणभूमीवर प्राणजनी वाहिले, या देशासाठी रणभूमीवर प्राणजनी वाहिले. महाराष्ट्राच्या शूरवीरांनो तुम्हालाच पहिला घ्या मानाचा मुजरा, मानाचा मुजरा घ्या मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. या शाळेतील शिक्षक, जिल्हा परिषद शाळा आहेत का उपस्थित? चला सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर यायचंय. सर्व कमिटीच्या बाजूला उभे राहतील. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली. सगळ्यांना आवडलं ना? मग एकदा जोरदार टाळ्या सर्व आमच्या विद्यार्थी मित्रांसाठी, ज्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि हा सुंदर असा कार्यक्रम
पर्यंत पोहोचला असे आमचे साऊंड ऑपरेटर पांडुरंग भाऊ बोराडे मी यांना सहसन्मान पुढे आमंत्रित करतो की आपण पुढे यायचंय आणि त्यांचा सत्कार यांचा सन्मान या ठिकाणी अंबादासजी धोंगडे यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे। यानंतर ज्यांनी डिजिटल स्क्रीनची छान अशी अरेंजमेंट आपल्याला करून दिली असे आमचे मित्र संदीप भाऊ बोडके मी यांना सुद्धा मंचावर आमंत्रित करतो। संदीप भाऊ बोडके त्यांचा सन्मान संदीप भाऊ मालुंजकर हे करतील। संदीप भाऊ बोडके यांचा सन्मान त्यांच्यानंतर ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाच्या आठवणी नेहमी ताज्या राहतील, ज्यांनी प्रत्येक क्षण हा आपला टिपलेला आहे असे आमचे फोटोग्राफर मित्र भाऊसाहेब शेलार मी यांना सुद्धा मंचावर आमंत्रित करतो आणि त्यांचा सन्मान आमचे आणि यानंतर एक शेवटचा आपला इगतपुरी रत्नगौरव पुरस्कार जो आपण मुद्दामूनच शेवटी सांभाळून ठेवला। हरिभक्त पारायण धनंजय महाराज गतीर मुंडेगाव येथील एक चांगली दिशा दाखवण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे। 1968 पासून निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबक येथील वारी हे आस्था गायत विना रुकावट हे करत आहेत। नाशिक, अहिल्यानगर, नंदुरबार, पंढरपूर, सोलापूर, ठाणे अशा विविध क्षेत्रामध्ये विविध भागामध्ये त्यांनी विना मोबदला समाज प्रबोधनाचं उत्कृष्ट कार्य केलेलं आहे असे आमचे महान व्यक्तिमत्व हरिभक्त पारायण धनंजय महाराज गतीर। आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांना सहसन्मान मंचावर आमंत्रित करूयात। आपण पुढे यायचं आहे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो विनोद सिंगजी परदेशी आणि कॅप्टन AP राठोड साहेब। आपण दोघांनी पुढे येऊन हरिभक्त पारायण धनंजय महाराज गतीर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। आणि यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रहार सैनिक कल्याण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद सिंगजी परदेशी यांचं मनोगत होईल। त्यानंतर पहिलगाम येथील मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल, आभार प्रदर्शन होईल आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होईल। आपल्या हातात 10 मिनिटं आहेत आणि 10 मिनिटांमध्ये या सांगता आपण करूयात। आणि मी आता मंचावर सहसन्मान आमंत्रित करतो प्रहार सैनिक कल्याण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य विनोद सिंगजी परदेशी। एकदा जोरदार टाळ्या विनोद सिंगजी परदेशी साहेब। प्रथम सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमातून झालेला हा जो उपक्रम खरं तर संतांनी म्हटले, सगळ्यांनी 1 मिनिटासाठी ऐकायचंय। संतांनी म्हटलंय, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। आज खरंच रंजल्या गांजल्यांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे। खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तींचा सन्मान व्हायला पाहिजे, ग्राउंड लेवलवर काम करणारे व्यक्तिमत्व आणि पडद्यामागचे हिरो, त्यांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे। मग सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी, त्याच पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये रुग्णसेवा ही ईश्वर सेवा असते, त्याच पद्धतीने आध्यात्मिक, राजकीय, देशसेवा, आजी माझे सैनिक बांधव आहेत आणि अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करणारे असे आदरणीय पत्रकार बांधवांचा देखील या ठिकाणी सन्मान झालेला आहे। या इगतपुरी तालुक्यामध्ये खरं तर मोठ्या ताकदीने आमचे प्रहार सैनिक कल्याण संघाचे जिल्हा अध्यक्ष आणि समाजसेवी आदरणीय विजयभाऊ कातोरे साहेब यांच्या माध्यमातून खूप चांगलं उपक्रम या ठिकाणी पार पडलं आहे। खरं तर आलेल्या या ठिकाणी सर्व पाहुण्यांचं, आलेल्या सर्व मानकरी मान्यवांचं खरं तर मनापासून तर मनापर्यंत या ठिकाणी मनापासून मी धन्यवाद करतोय। विजयभाऊ, श्री कृष्ण कहते हैं तू करता वही है
जो मैं चाहता हूं, तू करता वही है जो मैं चाहता हूं, बट होता वही है जो तू चाहता है। तो कर वही जो तू चाहता है, होगा वही जो मैं चाहता हूं। खरं तर देशसेवा करत असताना आध्यात्मिक मुकल्याने खूप सुंदर असं या ठिकाणी उपक्रम केलेला आहे। खूप चांगलं देशभक्तीवर या ठिकाणी डान्स झालंय। जो जवान शहीद झालेला आहे, देशासाठी छातीवर गोळी घेऊन तो जवान शहीद झाला, त्याची चिमुकली मुलगी या ठिकाणी अंतःकरणापासून वडिलांसाठी कविता हम देखेंगे लाजिम है देखेंगे, हम देखेंगे वो दिन के जिसका वादा है, जो लोहे अज़ल में लिखा है। हम देखेंगे लाजिम है कि हम भी देखेंगे, हम देखेंगे। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। यानंतर मी आभार प्रदर्शनासाठी जय हिंद भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा, द्राविड़ उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा। जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। आपल्या सर्वांसाठी भोजनाची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तर याप्रमाणे रत्नगौरव पुरस्कार, इगतपुरी रत्नगौरव पुरस्कार 2025 याप्रमाणे साजरा झाला। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो। धन्यवाद।